नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सभोवतालचे जग भाग 1 इयत्ता 4 यामध्ये पाठ क्रमांक 2 आपले शरीर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, संपूर्ण स्वाध्याय यामध्ये उजळणी करूया. प्रश्न पहिला, जोड्या जुळवा. आपल्याला या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये पहा मेंदू, हृदय, जठर, लहान आतडे असे आपल्याला ऑप्शन दिलेत. तर ब गटामध्ये अन्न घुसळणे, माहिती साठवणे, पोषक तत्वाचे शोषण आणि शरीरभर रक्त खेळत ठेवणे. तर आता आपण जोड्या लावूया. पहा, एक मेंदू याची जोडी आपण ब सी माहिती साठवणे या पर्यायाशी आपण याची जोडी लावायची आहे. त्यानंतर पुढे 2 हृदय त्याची आपण जोडी ड शरीरभर रक्त खेळते ठेवणे या पर्यायाबरोबर आपण जोडी लावायची आहे. पुढे 3 आहे जठर, याची आपण अ जो पर्याय आहे अन्न घुसळणे याच्याशी आपण त्याची जोडी लावायची आहे. आणि शेवटी 4 लहान आतडे याची जोडी आपण पोषक तत्वाचे शोषण यासोबत लावायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 1 जोड्या जुळवा पूर्ण केला आहे. पुढे आहे आ, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. यामध्ये एक, बाह्य अवयव म्हणजे काय? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव म्हणतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, हृदयाचे कार्य कोणते? तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचे कार्य करते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई, गटातील वेगळा शब्द कोणता व का? पहा, प्रश्न पहिला, नाक, कान, डोळे, फुफ्फुस. तर या गटामध्ये पहा फुफ्फुस हे वेगळं आहे. आता त्याचं कारण काय आहे? तर ते आंतरइंद्रिय आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे दुसरा गट, हृदय, फुफ्फुस, यकृत आणि डोळे. यामध्ये डोळे हा पर्याय वेगळा आहे कारण ते बाह्य इंद्रिय आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहेत 3 हात, पाय, डोळे, जठर. या गटामध्ये पहा आपल्याला माहिती आहे जठर हे वेगळे आहे कारण ते आंतरइंद्रिय आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि पुढे चौथा गट आहे कान, अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठे आतडे. यामध्ये पहा आपण आता उत्तर लिहूया. कान हा यामध्ये वेगळा आहे कारण ते बाह्य इंद्रिय आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न लिहिला आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ई, खालील यादीतील इंद्रियाचे बाह्य इंद्रिय व आंतरइंद्रिय असे 2 गट करा. हा आपल्याला या ठिकाणी एक यादी दिली आहे ती आपण वाचूया. नाक, मेंदू, डोळे, जठर, जीभ, हृदय, कान, मोठे आतडे, त्वचा, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका आणि गुदद्वार. तर पहा आता आपण याचे बाह्य इंद्रिय आणि आंतरइंद्रिय यामध्ये आपण वर्गीकरण करूया. पहा, बाह्य इंद्रिय कोणते? तर नाक, डोळे, जीभ, कान, त्वचा. आणि आंतरइंद्रियामध्ये मेंदू, जठर, हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका आणि गुदद्वार. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बाह्य इंद्रिय आणि आंतरइंद्रिय यामध्ये या दिलेल्या गटाची विभागणी केली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक, खालील दिलेले अवयव मानवी शरीराच्या आकृतीत योग्य ठिकाणी रेषेच्या सहाय्याने जोडा. पहा, आपल्याला या ठिकाणी मानवी शरीराची आकृती दिलेली आहे, काही अवयव दिलेले आहेत. तर त्या अवयवांच्या आपल्या शरीरामध्ये नक्की कोठे स्थान असतं ते आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला हृदय दिसत आहे. तर आपल्याला माहिती आहे मानवाचे हृदय हे छातीच्या मध्यभागात असतं आणि ते आपल्या डाव्या बाजूला असतं. तर त्याला आपण इथे जोडी लावायची आहे. पुढे आहे मेंदू. सर्वांना माहिती आहे मेंदू कुठे असतो? आपल्या डोक्यामध्ये असतो. तर त्या ठिकाणी आपण जोडायचं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा जठर. आपल्या सर्वांना माहिती आहे जठर हे आपल्या शरीरात उदराच्या म्हणजे पोटाच्या वरच्या भागात आणि डाव्या बाजूला असते. तर आपण त्या ठिकाणी हे दाखवूया. आणि शेवटी आहे फुफ्फुसे. आपल्या सर्वांना माहिती आहे फुफ्फुसे हे आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. तर आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपण फुफ्फुसे काय करायचे आहेत? दाखवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण जे खालील दिलेले अवयव आहेत या मानवी शरीरामध्ये कोठे असतात त्याचं स्थान आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 2 आपले शरीर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.